भारत सरकारच्या माध्यमातून जे पहलगाम या ठिकाणी अतिरेकी जो हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर आणि त्याचबरोबर पाकिस्तानवरती एक कडक कारवाई या दृष्टिकोनातून सिंधू पाणी वाटप करार जो होता 1960चा तो रद्द केला. आणि याच्यावरती पाकिस्तानच्या माध्यमातून ॲक्शनला रिॲक्शन या मानसिकतेने काय केलं की शिमला करार करण्यात आला होता 1972चा, तर तो त्यांनी रद्द करायचा डिसाईड केलेला आहे. आता एक्झॅक्टली सिमला करार जो आहे म्हणजे सिमला ॲग्रीमेंट म्हणण्यात आलं 1972चं, ते काय आहे बघा. 1971ला भारत आणि पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश लिबरेशनसाठी जे युद्ध झालं, ते युद्ध थांबल्यानंतर तर ज्या अशा प्रकारचे काही परिस्थिती असतील दोन देशांच्या मधील, तर त्या सोडवण्यासाठी एक करार होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच भारताच्या ज्या इंदिरा गांधी असतील आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या जुल्फिकार भुट्टो यांच्यामध्ये काय झालेलं होतं, तर एक ॲग्रीमेंट झालं होतं, करार झाला होता. कधी झालं होतं तर 2 जुलै 1972ला हिमाचल प्रदेशमधील शिमला या ठिकाणी. आणि त्यामुळे त्याला शिमला करार असं म्हणण्यात आलेलं आहे. आता याच्या संदर्भातले काय मुद्दे सांगण्यात आलेले की हा जो शिमला करार आहे, पहिला मुद्दा इथं म्हटलेला आहे की विवाद शांततेच्या मार्गाने सोडवणे. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जे वाद असतील ते शांततेच्या मार्गाने सोडवणे या दृष्टिकोनातून हा करार करायचं ठरवण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरनॅशनल कुठलीही बॉडी वगैरे असेल, जसं कधी कधी वर्ल्ड बँक असेल, युनायटेड नेशन असेल, इंटरफेअर करतं, तर ते करणार नाहीये. हे बायलॅटरल जे प्रॉब्लेम्स असेल ते बायलॅटरल लेवलला सोडवले जातील. हा एक पहिला मुद्दा होता. दुसरा, ज्या सीमारेषा ज्या होत्या, जसं की आपण आता LOC बघत आहोत, तर त्याला सीज फायर लाईन असं म्हटलं जात होतं. तर सीज फायर लाईनच्या जागी लाईन ऑफ कंट्रोल असं म्हटलं गेलेलं आहे. आणि याच्या संदर्भातले जरी वाद असले तरी ते काय करतील तर द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातील असं सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर युद्ध परिस्थिती असेल, परस्पर संबंध असेल, हे चांगले होण्याच्या दृष्टिकोनातून हा शिमला करार जो होता तो करण्यात आला होता. आणि सगळ्यात महत्वाचं, 1971चं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये 90,000च्या वरती पाकिस्तानची आर्मी म्हणजे पाकिस्तानचे सैनिक पकडण्यात आले होते. तर त्यांना काय करण्यात आलं तर भारत सरकारच्या माध्यमातून, भारताच्या आर्मीच्या माध्यमातून, डिफेन्सच्या माध्यमातून परत पाठवण्यात आलेलं होतं, कोणत्याही प्रकारची मागणी न करता. आता हे शिमला कराराचं महत्व काय आहे बघा. एक म्हणजे उद्देश हा असा होता की भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारतील, पण आजपर्यंत आपण बघितलं तर संबंध सुधारलेले नाहीयेत. त्यामुळे शिमला करार जरी पाकिस्तानवाल्यांनी जरी रद्द केला असला तरी त्याचा आपल्यावरती काही फरक पडणार नाहीये. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचा काश्मीर मुद्दा जो होता शिमला करारामध्ये सोडवण्यातच आला नाही. म्हणजे आजपर्यंत तो ज्वलंत आहे आणि इथून पुढे जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत ज्वलंतच राहील. त्यामुळे काश्मीर मुद्दा जो आहे तो पूर्णपणे मिटला नाहीये. आणि सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा की या सगळ्या गोष्टी होत असताना याच्यामध्ये जो काही पाकिस्तानचा भाग आहे तो पाकिस्तानचा भाग जो भारताचा आहे म्हटलं जातं तो परस्पर चायनाला दिला जात आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे शिमला करार जो आहे तो पाकिस्ताननं जरी रद्द केला तरी भारतावर त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाहीये. ठीक आहे. थँक्यू.